DRG Kids. गोष्टीचं नाव कुमारी माता. विजय आज एक कलेक्टर आहे आणि समृद्ध आणि सम्मानित आयुष्य जगत होता. त्याचे बालपण अनाथ आश्रममध्ये गेले होते आणि त्याला कलेक्टर होण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागले होते. तो स्वतः एक अनाथ आणि गरीब माणूस होता. त्यामुळे त्याच्या मनात गरिबांसाठी विशेष सहानुभूती आणि प्रेम होतं. त्याच्या घरातील नोकरानी सावित्रीला तो आईसारखे मानत होता आणि सावित्री सुद्धा त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत होती. अहो आई, तुम्ही खूप काम करता. या म्हातारपणात थोडी विश्रांती सुद्धा घ्या. काहीही असो बाळा, शेवटी मी आहे या घरातील नोकराणीच ना. काम तर करावंच लागेल. मी तुम्हाला कधीच नोकराणी समजलेलं नाहीये. खरं सांगतो, मी तुम्हाला माझ्या आईसारखं मानतो. विजयचं हे बोलणं ऐकून सावित्री मनातल्या मनातच विचार करते. बाळा, तू आईसारखं मानतोस ना मला. आई तर नाही मानत ना. माझ्या मनाला समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा तू मला स्वतःची आई मानशील. याच्या काही दिवसांनंतर विजय सुमन नावाच्या एका मुलीशी लग्न करतो आणि सुमन घरी आल्यावर सावित्री तिच्याशी आपल्या सुनेसारखे वागायला सुरुवात करते, जे सुमनला अजिबात आवडतच नाही. हे बघा मावशी, तुम्ही मोलकरीण आहात आणि मोलकरीणीसारखंच राहा. मला तुमची सून समजण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. अरे, मग काय झालं सुमन? त्या वयस्कर आहेत आणि काहीही झालं तरी मी त्यांना माझ्या आईसारखं मानतो. ते सगळं तर ठीक आहे, पण एका मोलकरणीला स्वतःची सासू मानायचं माझ्या मनाला काही हे पटत नाही. तर ठीक आहे, मी तुमच्या घरातील नोकराणी बनूनच राहीन, पण तुम्ही दोघं आनंदी राहा. त्या दिवसापासून सावित्री शांत व उदास राहूच लागली. पण विजयची काळजी घेणं व त्याला आईचे प्रेम देणं यात तिने कुठेही कमतरता येऊ दिली नाही. सुमनला तिचं हे वागणं सुद्धा आवडत नाही आणि यामुळे सुद्धा तिच्या मनात सावित्रीबद्दल खूप राग निर्माण होतो. अरे विजय बाळा, हे बघ, मी तुझ्यासाठी खास खीर बनवली आहे. जरा खाऊन तर बघ. मी खाऊन बघितलीये मावशी, काही खास नाही बनलीये. उद्याचा स्वयंपाक मी बघेन. तुम्ही भांडी आणि साफसफाईचं काम बघा, समजलं? सुमनचं हे बोलणं ऐकून सावित्री आणि विजय दोघेही गप्प होतात आणि याच वेळी सुमन सावित्रीला घरातून हकलण्याचा निर्णय घेते. तुला तर मी बघून घेईनच म्हातारे. ह्यांची आई बनण्याचं नाटक किती दिवस चालतंय ते बघतेच मी. त्या दिवसांनंतर सुमन तिला आणखीन जास्त त्रास द्यायला सुरू करते आणि मग एक दिवस सावित्री स्वतः त्यांचं घर सोडून निघून जाते. पण सावित्री घर सोडते तरीही विजयची आठवण तिच्या मनातून जातच नाही. ती रोज त्यांच्या घरासमोर लांब एका रस्त्यावर उभी राहते आणि येता जाता विजयला बघत असते. त्याचबरोबर ती, तुमचे साहेब कसे आहेत बाळा? ते बरे तर आहेत ना? हो, सर्व ठीक आहे. आणि त्यांची पत्नी? ती सुद्धा छान आहे. चला, चांगली गोष्ट आहे बाळा. देव त्यांना दीर्घायुष्य देवो. त्यांना माझं आयुष्यही मिळो. हे बोलून सावित्री तिथून निघून जाते आणि मग काही दिवसांनंतर तोच शिपाई सावित्रीबद्दल विजयला सांगताना म्हणतो, साहेब, ती सावित्री रोज रोज लांब रस्त्यावर उभी राहून तुम्हाला बघत राहते आणि तुमची चौकशीही करत असते. हे तू काय बोलतोयस? हो साहेब, मी खरं बोलतोय. कोणी नोकरानी तर असं कधी करणार नाही. नक्कीच तिचं तुमच्याशी जवळचं नातं आहे साहेब. हे ऐकून विजयच्या मनात वादळ निर्माण होतं आणि तो, खरंच ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. सावित्रीशी माझं काहीच नातं नाही, तरीही ती माझ्यावर एवढं प्रेम का दाखवते? ह्याच्या मागे काही रहस्य तर नाही? हाच विचार करून विजय त्या अनाथ आश्रमात जाण्याचा निर्णय घेतो, जिथे तो लहानाचा मोठा झाला. तिथे जाऊन तो आश्रमाच्या संचालिकाला भेटतो आणि, आशाजी, तुम्हाला माझ्या आईबद्दल काही माहीत आहे का? जर माहीत असेल तर प्लीज सांगा. हे बघ, त्यांनी सांगायला तर नकार दिला होता,
पण तू इतका जोर देतोयस तर आज मी तुला खरं काय ते सांगून टाकते. हो हो, सांगा प्लीज. तुझी आई जिवंत आहे. तुला जन्म दिल्यानंतर ती स्वतः तुला इथे घेऊन आली होती. त्या दिवसानंतर ती पुन्हा तुला इथे कधीच भेटायला आली तर नाही, पण तुझ्या खर्चासाठी दर महिना पैसे मात्र पाठवत राहिली. हे ऐकून विजय स्तब्ध होतो आणि आता कुठे असेल माझी आई? आणि ती मला इथे का सोडून गेली होती? ते सगळं तर मला नाही माहीत. हो, पण त्यांचा एक फोटो आहे माझ्याकडे. मी तो फोटो तुला दाखवू शकते. हे ऐकून आशा विजयला त्याच्या आईचा फोटो दाखवते आणि त्या फोटोला बघून विजय अरे, ही तर सावित्री आहे. सावित्रीच माझी आई आहे का? अरे देवा, हे काय झालं? माझी आई माझ्या जवळ राहिली, पण मी दुर्दैवी तिला घरची नोकराणी समजत राहिलो. बोलता बोलता विजय रडायला लागतो आणि मग सावित्रीला शोधायला निघतो. पण खूप ठिकाणी शोधल्यावरही सावित्री त्याला कुठेच मिळत नाही. अरे, माझ्या हरवलेल्या आईशी भेट घडव. मी माझ्या आईसाठी तळमळतोय. याच प्रकारे विजय सावित्रीला खूप दिवस शोधत राहतो आणि मग एक दिवस, साहेब, खूप वाईट झालं. काय वाईट झालं? तुमच्याकडे काम करणारी ती म्हातारी नोकराणी एका रस्त्यावरील अपघातात गंभीरपणे जखमी झाली आहे आणि एका बेवारशासारखी सरकारी हॉस्पिटलमध्ये पडलेली आहे. हे काय बोलतोयस तू? मी खरंच बोलतोय साहेब. त्या बिचाऱ्या म्हातारीचं नशीब खूपच दुर्दैवी आहे. हे ऐकून विजय लगेच हॉस्पिटलमध्ये जातो आणि सावित्रीला मिठी मारून रडू लागतो. आई, तू माझ्याबरोबर असं का केलंस? माझ्याजवळ राहून सुद्धाही मला खरं का नाही सांगितलंस? मी असहाय्य होते माझ्या बाळा. अशी काय असहायता होती तुझी आई, की ज्यामुळे मला जन्म दिल्यावर स्वतःपासून दूर केलंस आणि नंतर माझ्याबरोबर राहूनही मला एकदा सुद्धा सांगितलं नाहीस की तूच माझी खरी आई आहेस? विजयच्या सारखं सारखं विचारण्यामुळे सावित्रीला त्याला खरंच सांगावं लागलं आणि ती त्याला म्हणते, मी कुमारी माता होते बाळा. त्यामुळे मला तुला माझ्या हृदयाच्या तुकड्याला माझ्यापासून लांब ठेवावं लागलं. पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता बाळा. पण तुझ्याबरोबर हे सर्व कसं झालं आई? तुझ्या वडिलांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे बाळा. त्यानंतर सावित्री विजयला पूर्ण सत्य सांगते. मग विजय सावित्रीला आपल्या घरी घेऊन येतो. सावित्रीचं सत्य कळल्यावर सुमन सुद्धा सावित्रीची माफी मागते आणि मग सर्व मिळून मिसळून राहू लागतात.